चला क्षेत्ररक्षण सजून घ्या कामोठे संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सामन्यामध्ये पंच आपण पाहतो अतुल म्हात्रे त्याचबरोबर बंटी कोंडिलकर. हा त्याला ज्यूस पाजू. हॅलो तर कॅप्टन निकू गोवारे अतुल पाटीलचा कॉल आलाय की एक फोर सबस्टिट्यूट ठेवा म्हणून. तर तुम्ही विचार घ्या आता एक ओव्हर साठी सबस्टिट्यूट अतुल पाटीलला.
तो निश्चितच कामोटे संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निकू गोवारी पहिल्या षटक घेऊन आला. स्वतः संघ नायक जबाबदारी घेतोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अंकेश कामोटकर आणि यश भोपी ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आजच्या दिवसाची दुसरी लढत पाहायला मिळते. दुपारचं सत्र भर उन्हामध्ये हा रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेला सामना. पहिलं षटक घेऊन आलाय निखिल गोवारी. हो हो, इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पहिला चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. एक धाव्याने श्री गणेश झालाय अवांतरच्या रूपामध्ये संघाचं. मोठी झुई संघ मात्र फलंदाजीसाठी उतरलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय. अंकेश आणि यश ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा कुठपर्यंत चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू रिलीज करतो. आता मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेतला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेला. एक धावासाठी फलंदाज अंकेशने मात्र खातं उघडलं एक धावेनं. सॉरी, यश गोपीनं खातं उघडलं एक धावेसाठी आणि अंकेश मात्र स्ट्राईक घेतला. हो, पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. एक चांगला चेंडू, एक खराब चेंडू असं गोलंदाजाचं विश्लेषण पाहायला मिळते. निश्चितच अंकेश आणि यश ही जोडी मैदानामध्ये. त्याचबरोबर पहिला सामना आपण पाहिला कोंबडभुजे विपक्ष नेवाळी संघाने सामना जिंकला. ओहो, अजून एक निर्धाव चेंडू. चार षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये किती धावांची मजल मारणार. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. चांगली लाईन अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय. अगदी वेगावर स्वार झालाय हा गोलंदाज निखिल गोवारी. हो, आपल्याच फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सोनू पाटील. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो, इथे मात्र लॉक केला चेंडूला. लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधून सुरक्षित जागा पाहिली तर चेंडू जातो हवाई सफर. मिळतोय षटकार आणि फलंदाज यश भोपीच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. शेवटच्या चेंडूवर शेवट गोल केला यश भोपीनं. ही त्याची ओळख आहे. ती ओळख पटवून देताना मात्र षटकाराशी पाहायला मिळाला. धावसंख्या एकूण 10 धावा पहिल्या षटकाची समाप्ती केली. कोणती सफलता नाही, चांगली सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निखिल गोवारीने 2 अवांतर चेंडू टाकले. परंतु त्याच्यावर शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला गोल षटकार पाहायला मिळाला. तो निश्चितच यश भोपीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल सचिन पाटील.
सचिन पाटील गोलंदाज मार्कर. हो, चेंडू बॅटला प्रयत्न झाला, एज लागे हवेत चेंडू. सुबोध गोवारी चेंडूच्या खाली चांगला जज केला आणि त्याचबरोबर पहिला विकेट गारद झालाय तो निश्चितच अंकेश कामोडकर हा फलंदाज बाद झालाय. पहिली सफलता मिळाली, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी सचिन पाटीलला. फक्त एक धावेचं योगदान पाहायला मिळालं अंकेश आपल्या संघासाठी. 4 चेंडू फेस केले त्यांनी आणि फक्त एकच धावेचं योगदान पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतोय जितेश. आजच्या दिवसाची दुसरी लढत आपण पाहतो मोठी जीवी पक्ष विजय कामोठे संघ. दुसऱ्या षटक प्रगती पथावर पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. त्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या मोठी जीवी संघाची. नौका फलंदाजा युनिट नंबर 3 जितेश आलाय मैदानामध्ये. जितेश भोईर स्ट्राईक एंडला. हो, इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटला प्रयत्न झाला, थर्मॅन क्षेत्राकडे निघून गेला. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 12 धावा एक धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच एक फलंदाज बाद झाला अंकेश कामोडकर. हो, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. चांगला गॅदर पाहायला मिळाला विकेट किपर सुबोध गोवारीकडनं आणि त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, एकटाच्या वरतून खेळून काढला अतुल पाटील चेंडूच्या मागे. 2 धावा निश्चित पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा, 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला प्रयत्न झाला, मागे निघून गेला 1 धावेसाठी आणि ह्या चेंडूवर मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. निश्चितच 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक सफलता मिळाली, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला. फुलटॉस त्याच्यावर प्रहार केलाय आणि काय घडलं तर चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. चेंडू एक्झॅक्टली रिलीज झाला कशा पद्धतीनं आणि कशा पद्धतीने रिलीज होतोय हे चेक करण्यासाठी आम्ही तिसऱ्या पंचांकडे पाचारण केलेलं आहे.
तर 9 चेंडू आहे 1+50 धावा मिळतील आणि धाव संख्येचा विचार केला तरी पुन्हा 17 धावा. सचिन पाटील आपल्याला पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 17 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फेटची संधी आहे फलंदाजासाठी जितेशला आणि पूल केला. इथे फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो 1 बॉन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एक गडी बाद 2 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा. तर निश्चितच नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पृथ्वी गोवारी. आणि पृथ्वीने मात्र पहिला चेंडू अवांतर फेकलाय. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतो. यश भोपी स्ट्राईक केला. ओहो इथे मात्र एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढला. चेंडू जातोय नो मॅन्स लँड होतोय. हवाई सफर 6 धावांसाठी. यशच्या मनगटामध्ये ताकद आहे. चौकर फटकेबाजी करण्यासाठी तो माहीर आहे. त्यामुळे मात्र यशला तुम्ही असं चेंडू टाकाल तर त्याला पनिशमेंट अशीच मिळणार आहे. आणि या 6 धावांच्या मदतीनं 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा चेंडू लॉक केला. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सोनू पाटील तयार आहे. 1 बॉल चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 1 गडी बाद 29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पृथ्वी गोवारी पहिलं चेंडू अवांतर. त्यानंतर दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडूवर सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली जितेशकडे. अंकेश मात्र झटपट बाद झाला. आपल्या संघासाठी फक्त एक धावेचं योगदान देऊन गेला 4 चेंडूमध्ये. परंतु जितेश आणि यश भोपी चांगली फलंदाजी करतायत. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही जास्त आणि त्यामुळे मात्र 1 धाव. पंच 22 काय लेग बाईस. जरा इशारा देत जा त्यांना. लाईव्ह स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर आमचे स्कोर मित्र देखील सांगतात. बॅटकेटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. जितेशच्या खात्यामध्ये 1 धाव. ओहो इथे मात्र पूलचा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या वरतून गुणवंत गोवारी झेप घेत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बँडेड षटकार पाहायला मिळतोय यश भोपीच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 षटकार आले त्याच्या बॅटमधून. पृथ्वीला मात्र थोडासा अडचणीमध्ये आणलाय. पृथ्वीला विचारात पाडलाय. पृथ्वी गोवारी गोलंदाजी मार्ग. पुन्हा एकदा पूल केला. पूलचा फटका
पाहायला मिळतं चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 42 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 6 चेंडू त्यांनी टाकलेत. हो इथे मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल माहिती आहे मला वाटतं पृथ्वी ओव्हर. कारण या षटकामध्ये आहे ना एकूण 3 षटकार आले आणि धावसंख्या पाहायला गेली तर 21 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर एकूण धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 3 षटकाच्या समाप्ती अखेर 42 धावा म्हणजे 14ची सरासरी राखण्यात आतापर्यंत यशस्वी ठरले तर मोठी जुई संघ. अंकेश कामोडकर बाद झाला त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी घेतली मी म्हणेन यश भोपीनं आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहतो जितेश भोईला तो देखील चांगली साथ देतोय. आतापर्यंत 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये 42 धावा तब्बल धावफलकावर लावल्या. अजूनही शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक असेल सोनू पाटीलचं आणि सोनू पाटील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पूल फटका प्रॉपर टायमिंगचा अभाव. क्षेत्ररक्षक दीपू गोवारीने मात्र खेळ टिपलाय आणि दुसरा मोहरा टिपला गेलाय कामोटे संघानं. तो मोठी जुई संघाचा दुसरा धक्का लागलाय. मोठी जुई संघाला जितेश भोईच्या रूपानं दुसरा फलंदाज बाद झालाय. 2 बाद 42 धावा. चांगली साथ मिळाली जितेश भोईची यश भोपीला कारण आतापर्यंत 7 चेंडू फेस केले. 9 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज जातोय दीप पाटील. सोनू पाटीलला मात्र सफलता मिळाली. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. सफलतापूर्वक गोलंदाजीला सुरुवात केली आहे. दीप आलाय मैदानामध्ये. नेट नंबर 4. इथे मात्र स्वीप केला चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. आल्या पहिल्याच चेंडूवर मात्र मारलाय सोनू पाटीलच्या गोलंदाजीवर दीपनं षटकार. 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4थं षटक स्लॉगवर षटक हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मिळाली सफलता आणि त्यानंतर मात्र दीप जसा आला तसा त्यानं चेंडू खेळल्यानंतर चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा अवांतर घोषित झालाय. बंटी कोंडिटकर पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अतुल म्हात्रे 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतात मोठी जुई संघाच्या. इथे मात्र चपरांग लावण्याचा प्रयत्न अतुल पाटील होते तिथे परंतु काय घडलं तर 2 धावा निश्चित पूर्ण होतात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु काय घडते पाहिजे. 2 धावावर समाधान मानावं लागलाय. इथे आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर आमचे नामदेव दादा चिमणे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे बंधू श्रीधर दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा. सरचे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं. इथे मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे पुन्हा 51. 50 कंप्लीट झाले मोठी जुई संघाची. इथे मात्र चेंडूला ढकलला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली. 2री धाव घेण्याचा प्रयत्न काय घडते पाहायचंय. आणि इथे मात्र रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट केला असता तर कदाचित विकेट मिळाली असती परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते यश भोपी आणि चांगली कामगिरी केली मी म्हणेन यश भोपीने आपल्या संघासाठी.
त्याला मगाशी कान मंत्र दिलं होतं की तुझं धाव गती कमी आहे ती धाव गती वाढव, ती धाव गती आता मात्र कमी आहे असं तर वाढवली असते तर धावसंख्येचा विचार केला तरी पुन्हा 52 धावा आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. पुन्हा एकदा कामोडी संघाला पूर्ण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक कॅच करतोय सुबोध गोवारी, परंतु घडलं काय तर 2 धावांची पूर्ण केल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु तिसरी धाव घेताना दोन्हीकडून एंड धावाला हवं तरच तुम्हाला ती धाव मिळेल, परंतु इथे 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावर पालन करतात. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकामध्ये आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं तर 4 गोलंदाज वापरले गेले. नितू गोवारीने पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केलाय, कोणती सफलता नव्हती. त्यानंतर दुसऱ्या षटक आता सचिन पाटीलनं धावा खर्च केले पुन्हा 11. त्यानंतर तिसरं षटक आपण पाहिलं, अतिशय महागडं षटक पृथ्वी गोवारीचं, याच्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले यश भोपीचे आणि 21 धावा देऊन गेला. त्यानंतर शेवटचे षटक सोनू पाटीलचं आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये 1 षटकार जरूर पाहिला परंतु 2 विकेट गमावली या षटकामध्ये आणि 12 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अशा रीतीने 4 षटकांचा विश्लेषण आपण पाहिला कामोडी संघाचा आणि 4 षटकांमध्ये एकूण 54 धावा तब्बल लावल्या गेल्या मोठी दुधी संघानं आणि 55 धावांचं लक्ष आहे ते कामोडी संघापुढे. 55 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं टी पॅनल टॅप उत्तर देतो कामोडी संघ पाहावं लागेल आणि त्याला टी पॅनल टॅप उत्तर देताना गोलंदाजी कशी होईल मोठी दुधी संघाची हे देखील पाहावं लागेल. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. निश्चितच ही स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी जाणारामा चिमणे स्मरणार्थ वर्ष 15वं आणि सलग 15 वर्ष ही स्पर्धा निरंतर चालू आहे आणि अशी स्पर्धा निरंतर चालू राहो ही ईश्वर चरणी देखील प्रार्थना असेल. जे गावदेवी क्रीडा कला सांस्कृतिक शिक्षण मंडळ आपण पाहतो जुई याच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचं 15 वर्ष आहे आणि 15 वर्षामधील आपण पाहतोय सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा. तिसऱ्या दिवसातील आजचा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. जसा उत्तरार्ध चालू होईल आवाज असेल पुन्हा एकदा आमचे परम मित्र देवाले गावचा बुलंद आवाज राहुल शिरसाट यांचा. ओ राहुल शिरसाट सर. तर समीर दादा आपणास आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुदर्शन कंस्ट्रक्शनचे ओनर सुयश कंस्ट्रक्शनचे ओनर श्रीधरजी म्हात्रे यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय नामदेवजी चिमणे साहेब, आपण देखील या. एक लेजंड खेळाडू आहेत. त्यानंतर पंडित चिमणे, पंचावन्न धावांचं लक्ष आहे. कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटी या टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सोनू पाटील आणि सुबोध गोवारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर एकीकडे मोठी जोडी टीमच्या दरम्यान पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना
एक चांगली सुरुवात निर्माण करून दिली आपल्या टीमला. यश भोपीने अवघ्या 9 बॉलमध्ये 27 धावांची एक बहारदार इनिंग पेश केली. त्यामध्ये 4 षटकार त्याने मारले. तेवढंच चांगले योगदान नवदीप पाटीलने देखील दीप पाटीलने देखील साकारलं. 4 बॉलमध्ये 10 धावांची इनिंग त्याने पेश केली. एक षटकार त्याने लगावला. जितेश भोईरने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. 7 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान त्याचं देखील राहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 55 धावांचं लक्ष्य सेट केलंय. प्रतिस्पर्धी कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोडी या टीम समोर सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सोनू पाटील आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर बॅट्समन सुबोध गोवारी. 55 धावांचं लक्ष्य. 24 बॉल मध्ये 55 धावा पूर्ण करायच्या कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटी या टीमला. तर गोलंदाजीच्या मार्कवर उरण तालुक्यामधील मोठी जुई गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या भेदक गोलंदाजीच्या माध्यमातून उंचवणारा खेळाडू दीप पाटील. कामगिरी देखील दैदिप्यमान सातत्याने त्याची राहिली अनेक स्पर्धांमध्ये. परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील मोठी जुई या टीमला. पहिल्याच बॉलवर वेलकम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय बॅट्समन सोनू पाटीलच्या बॅट मधून आणि स्कोरबोर्ड ओपन झाले कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटी या टीमचं. एक भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. जसा टप्पा पडला त्यानंतर स्टान्स बदलले आणि लॉंग लेगच्या दिशेने हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. टप्पा पडला परंतु या मोमेंटला फटका फसला. रणनीती बदलली. गोलंदाज दीप पाटीलने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डर तैनात केला गेला आणि जे जाळे त्यांनी विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला सोनू पाटील आणि पहिला बॅट्समन गमावलाय सोनू पाटीलच्या स्वरूपामध्ये टीम कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोडी टीमने. या बॉलवर देखील बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. टायमिंग चांगला होतो परंतु अप्रतिम दर्जाचा झेल. सलग बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केले दीप पाटीलने. गुणवंत गोवारी. भरपूर अपेक्षा होत्या या मॅच मध्ये परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होते. वेलकम संजय दादा. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतर रणनीती बदलली गोलंदाज दीप पाटीलने. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना सातत्याने टप्पा बदलवला जातोय. कधी धीम्या गतीचे चेंडू तर कधी जलद गतीचे चेंडू हे मात्र रिलीज केले जातात.
या मोमेंटला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय। एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय। अक्षय गोवारीच्या माध्यमातून समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला। क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे समोरच्या दिशेने केला जाणारा स्ट्रोक आणि तोच फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला। षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 12 धावा। आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे, फिल्डर तैनात, स्वतः टीमचा महानायक जितेशने टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 3 देखील गमावला जातोय। बॅट्समन चेतन गोवारी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवातीला ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून सुबोध गोवारी हे नॉन स्ट्रायकर च्या दिशेने तैनात होते, परंतु त्यानंतर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय, 5 चेंडू आतापर्यंत ते स्ट्राईक पासून वंचित राहिले। शेवटचा 1 बॉल शिल्लक। आतापर्यंत 12 धावा। अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली। 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन। 3 बॅट्समन आतापर्यंत गमावले। 12 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट। येणारी 18 बॉल आणि 43 रनची गरज। येणारी 18 बॉल आणि 43 रनची गरज। स्पेल नंबर 2 आणि सेकंड स्पेल साठी प्रवीण कामोटकरला इन्व्हाइट केले ओव्हर द विकेट। प्रवीणचा पहिला बॉल, सुरुवातीची पहिले षटक स्ट्राईक पासून वंचित राहिला बॅट्समन सुबोध गोवारी। 17 बॉल, आता मात्र 43 रनची गरज। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे। अप्रतिम दर्जाचा झेल टिपला आणि बॅट्समन सुबोध गोवारी देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मंगेश पाटीलने टिपला हा झेल आणि प्रवीण कामोटकरला पहिल्याच बॉलवर हे यश मिळालंय। 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। 15 बॉल मध्ये अजूनही 39 धावा पूर्ण करायच्या टीम कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोड टीमला। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली। एक चांगला दर्जाचा बॉल रिलीज केला गोलंदाज प्रवीण कामोटकरने। शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत। 14 बॉल मध्ये अजूनही 39 धावा पूर्ण करायच्या।
व्हाईट बॉलचा येईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे परंतु जजमेंट चुकलं अंकित आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली निकू गोवारीने. येणारे 13 बॉल आणि 36 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल कैलासवासी विजय स्पोर्ट्स कामोटे संघ. जेलची संधी आणि बॅट्समन चेतन देखील बाद होताना पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि आता मात्र 36 रनची गरज. येणारे 12 बॉल आणि 36 रनची गरज. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हरसाठी प्रणित भोईरला इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल पंचांकडे अपील केली परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 12 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची गरज. बॅट्समन पृथ्वी गोवारे देखील इंटर केलाय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. फिल्डर तैनात. वाईड इश लॉंग आपला टिपला हा झेल आणि बॅट्समन निकू गोवारे देखील बाद होताना पाहायला मिळतोय. अकरा बॉल मध्ये अजूनही 35 रनची गरज. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. 10 बॉल मध्ये आता मात्र 35 रनची गरज. बॅट्समन आणि 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 8 बॉल आणि आता मात्र 30 रनची गरज.
या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील पूर्ण होते, सेकंड रन देखील कंप्लीट केली पृथ्वीने आणि 7 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज. तर चला टीम गौरी स्पोर्ट्स नेवाई टीमचे कॅप्टन राजेश दादा कातार आपण त्वरित या टॉस साठी. या मॅच नंतर लगेच टॉस केला जाईल. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. एक सोपा झेल धरती मातेला अर्पण केलाय सध्याच्या घडीला, परंतु या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. शेवटचे 6 बॉल आणि 27 रनची गरज आहे. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल टीम मोठी जुई या टीमच्या माध्यमातून. सहा बॉल आणि 27 रनची गरज आहे. सहा बॉल आणि 27 रनची गरज. पहिलाच बॉल फाईन यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. 5 बॉल मध्ये अजूनही 27 धावा पूर्ण करायच्या. अंकुश कांबुटकर आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल आणि अजूनही 27 रनची गरज. न्यू बॅट्समन अतुल पाटील आणि निशान इंटरनॅशनलचे ओनर सबाजीराव जराड यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात अतुल पाटील यांच्यासाठी. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, झेलची संधी. आणखीन एक बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये संजय गोवारी 40+ खेळाडू, 40+ मास्टर. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी संजय गोवारी यांची राहिली. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल फक्त कंप्लीट केली. 2 बॉल मध्ये 26 रनची गरज. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती.
धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु सामना जिंकलाय टीम मोठी जोई या टीमने. चला टीम